श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, बघू शकता मी चालले आहे स्वामींसाठी मस्तपैकी मी कुंडीत लावलेले फूल तोडण्यासाठी. ते फूल आहे जास्वंदीचं, पिवळ्या आणि लाल कलरचं. बघा किती छान फुललंय. जे रुजतं ना तेच फुलतं, जे कुंडीत रुजतं, मनात रुजतं तेच फुलतं. झाडाची ना मुळं पक्की होती. खरंच एकदा का मुळं पक्की झाली ना की वरून कितीही तुम्ही छांडू द्यात, तोडू द्या, उरल्या सुरल्या भागातून नवीन पालवी फुटतेच, हो की नाही? आपण ही असंच असावं ह्या झाडासारखं. कोणी कितीही तोडा पण पुन्हा उगवायचंच. मुळं पक्की असली, मिळालेले शिकवण, घातलेले संस्कार, घेतलेलं शिक्षण याची मुळं पक्की झाली ना, मनात छान रुजली ना, मग कोणत्याही परिस्थितीत फुलणं आलं ओघानेच, हो की नाही? म्हणून आपल्या मुलांना घडवताना त्यांची मुलं खोलवर रुजण्याची काळजी का ते जपा. एकदा का त्यांची मुलं घट्ट झाली की येणारं वादळ असो की परिस्थितीचा दुष्काळ, कितीही संकट येऊ द्या ना, कितीही फाट्या छाटू द्यात ना, स्वतःच्या पक्क्या मुलांच्या आधारे ते परत बहरणारच, कारण ते रुजतं तेच फुलतं. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला आपुलकीचे 4 शब्द मनापासून बोलता आले ना, तर हितचिंतकांची कमतरताच भासणार नाही, हो की नाही? श्री स्वामी समर्थ. चालू केलं आता चालू ठीक आहे. जवळ जवळ ये ना, स्वामींची मूर्ती दाखव. आता माझं घे. एकदम छान येते का? दादू